आज जागतिक रक्तदाता दिन। रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं। एखाद्या रुग्णाला किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रक्तदानातून पुनर्जन्म मिळू शकतो। त्यामुळे रक्तदान करणारी व्यक्ती जणू देवदूत ठरते। 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेनं 14 जूनचा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जाहीर केला। ए, बी आणि ओ रक्तगटाचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक रक्तदान दिनानिमित्त जाणून घेऊया रक्तदानाचं महत्त्व। सजीवांच्या शरीरातील रक्त अत्यंत अनमोल आहे। अजून तरी कृत्रिमरित्या रक्त बनवता आलेलं नाही। निरोगी रक्त हीच आरोग्याची मूलभूत गुरुकिल्ली आहे। रक्ताअभावी एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो, तर रक्तदानातून एखाद्याला पुनर्जन्मही मिळू शकतो। त्यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। रक्तदानामुळे आजवर अनेकांना जीवनदान मिळालंय। अनेक गंभीर शस्त्रक्रियांमध्ये किंवा अपघाती परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकतात। रक्तदानामुळे केवळ रुग्णाचे प्राण वाचतात असं नाही, तर रक्तदात्याचंही आरोग्य उत्तम राहतं। रक्तदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो। रक्ताचं नातं म्हणजे अत्यंत जवळचं नातं असं मानलं जातं, पण आता एखाद्या गरजूला रक्तदान करून कोणीही सहजपणे माणुसकीचं नातं जोडू शकतो। त्यासाठी जात, धर्म, पंथ असा कुठलाच अडथळा येत नाही। ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध लावणारे ऑस्ट्रेलियातील नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो। काही देशांमध्ये रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, तिथं अनेक नागरिक एक देणगी म्हणून रक्तदान करतात। अपघातात झालेला अतिरक्तस्राव, थॅलेसिमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूती पश्चात रक्तस्राव, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णाला रक्त मिळालं नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते। अशावेळी एका मानवाचं रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकतं। राज्यात दरवर्षी सुमारे 7.5 लाख बाटल्या रक्ताची गरज असते। प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये 4.5 ते 5 लिटर रक्त असतं। रक्तदानाच्या वेळी केवळ 350 किंवा 450 मिलीलिटर रक्त घेतलं जातं। रक्तदानासाठी केवळ 10 ते 15 मिनिटं लागतात। रक्तदानानंतर साधारण 7 दिवसांमध्ये शरीरात पुन्हा रक्ताची पातळी पूर्ववत होते। तसंच साधारण 2 ते 3 आठवड्यांमध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात। रक्तदान केल्यानं कोणताही त्रास किंवा इजा होत नाही। उलट संशोधकांच्या मते 450 मिलीलिटर रक्तदान केल्यानं आपल्या शरीराला सुमारे 650 कॅलरीज जळण्यास मदत होते। नियमित रक्तदान केल्यानं लोहाची पातळी कमी राहते आणि त्यामुळं हृदयरोगाचा आणि कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो। दान केलेलं रक्त ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये 4 ते 5 आठवड्यापर्यंत सुरक्षित राहतं। पण अजूनही रक्तदानाविषयी काही गैरसमज आहेत। त्यामुळे देशात केवळ 0.6% लोक रक्तदान करतात। वास्तविक रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे आलं पाहिजे। आपल्या रक्ताद्वारे आपण कुणाचा तरी जीव वाचवत आहोत ही भावना मनात ठेवून रक्तदान केलं तर नक्कीच मोठं मानसिक समाधान मिळू शकेल। दरम्यान जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज कोल्हापुरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन रक्तदात्यांचा सत्कारही करण्यात आला। CPR ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान करण्यासाठी जनप्रबोधन करण्यात आलं। तसंच नियमित रक्तदान करणारे, रक्तदाते पाठवणाऱ्या संस्था, रक्तदान शिबिर घेणाऱ्या आयोजकांचा विशेष सत्कार करण्यात आला। CPRमध्ये सुद्धा रक्तदान करणाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला। यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर आरती घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक गिरीश कांबळे, ब्लड बँकेचे डॉक्टर रवींद्र नामे, डॉक्टर दीपक डागमाळे, फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया ऑर्गनायझेशनचे धनंजय नामजोशी, अनिश पोद्दार, संभाजी डोंगरे, जयवंत कदम, दत्ता आयवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यापुढे रक्तदानाची टक्केवारी वाढेल आणि रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी प्रत्येकानं रक्तदान करणं आवश्यक आहे। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार।